मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली। जरांगेंना उपचारासाठी खासगी रुग्णालयात केलं दाखल। छत्रपती संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयात जरांगे दाखल झालेले आहेत। अमरावतीमध्ये शिवसन्मान महामोर्चाला सुरुवात। प्रशांत कोरटकरांचं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी मोर्चा काढण्यात आलाय। अलिबागच्या खारेपाटातील महिलांचा पाण्यासाठी एल्गार तर नवखार ग्रामस्थांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक। वर्षानुवर्षे गावात पाणी टंचाई। वेंगुर्ल्यात देवी सातेरी मंदिरात किरणोत्सव सोहळा। सूर्यनारायण थेट देवीच्या भेटीला। अलौकिक सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी भाविक दाखल। सहकारी कारखान्याची जमीन कवडीमोल भावाने विकण्याचा घाट तर कोट्यवधींची 99 एकर जमीन कवडीमोल दराने विक्रीचा घाट। कारखान्यात 25,000पेक्षा अधिक सभासद। तेलंगणामधील जलबोगद्यातील अपघाताचा आजचा 10वा दिवस। अडकलेल्या मजुरांपर्यंत पोहोचण्यास आणखी 2 ते 3 दिवस लागणार। मुख्यमंत्री रेवंत रेड्डींकडून घटनास्थळीची पाहणी। पुण्याच्या स्वारगेट स्थानकातील बंद बसेस भंगारात काढणार। आगारातील त्या बस 15 एप्रिलपर्यंत भंगारात काढणार। परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती। हिंगोलीत सीसीआय कापूस केंद्रावर 50,000 क्विंटल कापसाची खरेदी। तर कापसाचा हंगाम संपत आल्याने खरं तर कापूस खरेदी केंद्रावर कापसाची आवक मंदावली आहे। माजी सैनिकांनी घेतलं भरघोस कलिंगड उत्पादन। जवळपास 35 ते 40 टन कलिंगड उत्पादन घेण्यात आले। प्लॉट पाहण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी। पिंपरी चिंचवड परिसरात पोलिसांवर जीवघेणा हल्ला। बहुळगाव दरोडा प्रकरणातील आरोपींचा हल्ला तर आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जीवघेणा हल्ला। केरले ते नांदगाव रस्ता रुंदीकरणाचे काम अर्धवट अवस्थेत। तर पिंपळे उदाळवाडीसह अनेक ठिकाणी दररोज अपघातांच्या घटना। अर्धवट अवस्थेतील रस्त्यामुळे अपघात होत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।